राज्याचे विद्यमान सभापती श्री रामजी शिंदे साहेब हे कोपरगाव तालुक्यात दौरा असल्याने संगमनेर मार्गे जात असताना संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे धावती भेट घेऊन सर्व भारतीय जनता पार्टी पक्षाचे अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी संगमनेर तालुक्यातील आमदार अमोल भाऊ खताळ हे देखील उपस्थित होते। आणि अतिशय अल्प सूचनेवरून आणि कमी वेळामध्ये आपल्याला कसा निरोप मिळाला तसा सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले। खरं तर म्हणजे प्रकारे महिला अध्यक्ष आपले जिल्हा परिषदेचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते जालिंदर बापचौरे ज्ञानेश्वर करपे सगळे जुने नवे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही आनंद झाला की अशा एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये वर्षानुवर्ष संघर्ष तुमच्या वाट्याला आला आणि आता संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि जालिंदरच्या बोलण्यामध्ये जे वाक्य होते वाक्य निश्चितच मनाला दुःख देणारी आहेत। दुःख यासाठी देणारे आहेत की आपल्याला जे आपलं स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टीचं राज्यात आणि देशात सरकार असलं पाहिजे, आपल्या विचाराचं सरकार असलं पाहिजे, आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, आपला नेता पंतप्रधान झाला पाहिजे आणि सातत्यानं आपण हा विचार हा संघर्ष देशहित आणि देशप्रेमाच्या कृती नेहमी करता संगमनेरच्या तालुक्यातील जनतेने अग्रेसर राहिले आणि निश्चितच आपला महायुतीचा आमदार खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवरती आपण निवडून दिला आणि वास्तविक पाहता परंतु अधिकृत दौरा म्हणून जर आपण विचार केला तर आदरणीय सर पहिल्यांदाच संघटनेमध्ये आले। आपण सगळ्यांनी त्यांचं अत्यंत उत्कृष्ट असं स्वागत केलंय, सत्कार केले। मी पुन्हा एकदा संगमनेर वासियांतर्फे आदरणीय आमदार प्राध्यापक रामजी शिंदे सरांचा सभापती महोदयांचा पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी सगळेच या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते आहेत तर माननीय जालिंदर भाऊ दोन शब्द बोलतील आणि मग नंतर सर आपल्याला मार्गदर्शन करतील। जालिंदर आमच्या वतीने बोलत होतो सर आज संगमनेर तालुक्यात आपले सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक रामजी शिंदे सर खरं तर कोपरगाव या ठिकाणी जिथं आपल्या चांगल्या मताने नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली त्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगावला जात असताना या ठिकाणी संगमनेरच्या कार्यकर्त्यांची हितगुज करावा आणि म्हणून सर जेव्हा सकाळी पुण्यावरून निघाले तेव्हा ठराविक कार्यकर्त्यांना फोन करून खरं तर तुमच्याशी बोलण्यासाठी सर या ठिकाणी थांबले आणि सर इथं सर्व जुने कार्यकर्ते ज्यांनी वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं सर्व मंडळी इथं खरं तर उपस्थित आहे आणि सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध। आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूर, CR7 आणि रुबाब, मुखल्लद, अरमान, आइसबर्ग। एकदा अवश्य भेट द्या। अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव।